श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर थंडीचे दिवस म्हटलं ना आवर्जून आपण शेंगोळे बनवतोच. पण आमच्या भागामध्ये, आमच्या नगरी भागामध्ये हुलग्याच्या पिठाचे शेंगोळे बनवले जातात. आता गावाकडून मी जे पीठ आणलं होतं तर त्याचे मी याआधी देखील शेंगोळे बनवले. तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली आहे. ज्यांनी कुणी पाहिली नसेल त्यांनी जाऊन नक्की बघा. खाली दिलेल्या त्रिकोणामध्ये त्याची रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे. आता मी ते पीठ जे शिल्लक राहिलं होतं तर त्याचे मला शेंगोळे बनवायचे होते. पण ते पहिले जे शेंगोळे बनवले ना त्याला खूपच वेळ लागतो बनवायला. तर मी आज एकदम साध्या-सुध्या पद्धतीने करणार आहे. तर त्या हुलग्याच्या पिठामध्ये मीठ टाकलं, हळद पावडर टाकली आणि मिरची पावडर, लसूण, अद्रक हे सारं टाकून त्याच्यामध्ये मी कणिक मळून घेतलं. त्यानंतर काय केलं, पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि असे एकदम साधे सिंपल शेंगोळे तयार करून घेतले. आणि एका साईडला ना कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, तेलाची अशी फोडणी देऊन घेतली. त्यामध्ये पाणी टाकलं. पाण्याला उकळी येईपर्यंत शेंगोळे तयार करून घेतले. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगोळे टाकून दिले. शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं. चवीनुसार मीठ टाकून दिलं आणि 20 ते 25 मिनिटं हे शेंगोळे शिजवून घेतले.